लोभी शेठ. अनेक वर्षांपूर्वी एका गावात शंकर नावाचा एक व्यापारी राहत होता. शंकरकडे एक बैलगाडी होती, जिला एक काळ्या रंगाचा खूप धष्टपुष्ट बैल ओढत असे. शंकर याच बैलगाडीवर गावातून खरेदी केलेले सामान भरून शहरात घेऊन जात असे आणि शहरात ते सामान विकत असे. शंकर त्याच्या बैलावर खूप प्रेम करत होता आणि म्हणूनच शंकर त्याची भरपूर काळजी घ्यायचा. तो दररोज सर्वात आधी आपल्या बैलाला अन्न देत असे आणि मग स्वतः भोजन करायचा. असंच सर्व खूप चांगलं चाललं होतं. पण अचानक शंकरला त्याच्या व्यापारात नुकसान झाले. नुकसान इतकं जास्त होतं की शंकरकडे पुन्हा नवा व्यापार सुरू करण्यासाठी बिलकुल पैसे नव्हते. म्हणूनच तो जवळच्या गावात राहणाऱ्या एका शेठजीकडे गेला आणि त्याला म्हणाला, शेठजी, मला व्यापारात खूप तोटा झाला आहे. माझ्याजवळ एकही पैसा उरला नाही. म्हणून काय तुम्ही मला पुन्हा व्यापार सुरू करण्यात काही पैसे देऊ शकाल का? पैसे तर मी तुला देऊ शकतो, पण त्याच्या मोबदल्यात तुला माझ्याजवळ काही गहाण ठेवावे लागेल. पण माझ्याजवळ गहाण ठेवण्यासाठी असे काहीच नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी लवकरच तुमची रक्कम व्याजासकट परत करेन. नाही नाही, असे तर मी तुला पैसे देऊ शकणार नाही. तसे शंकर, तू आपल्या या बैलाला माझ्या जवळ गहाण ठेवू शकतो. जेव्हा तू माझे पैसे परत करायला येणार तेव्हा तू आपल्या बैलाला घेऊन जा. शेठजी, पण या बैलाच्या बगैर माझे काम कसे चालणार? मी गावात खरेदी केलेले सामान शहरात कसे घेऊन जाऊ? ते मला माहित नाही. मी तर तुला उपाय सांगितला. आता तुला काय करायचं, कसं करायचं ते तू आपलं ठरव. शेठजीचं बोलणं ऐकून शंकरला काही सुचेनासे झालं. खूप विचार केल्यानंतर तो शेठजीला म्हणाला, ठीक आहे शेठजी, मी आपल्या बैलाला तुमच्या जवळ गहाण ठेवायला तयार आहे. मी लवकरच येईन आणि तुम्हाला व्याजासकट सर्व रक्कम परत करून त्याला घेऊन जाईन. शेठजीने शंकरला पैसे दिले. पैसे घेऊन शंकर तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशीच शेठजीने आपल्या घरातील नोकराला त्याच्याजवळ बोलवलं आणि म्हणाला, राजू, आपल्या बरोबर या बैलाला पण आपल्या शेतात घेऊन जा आणि त्याच्याकडून कसून काम करून घे. शेठजीच्या म्हणण्यानुसार राजू बैलाला आपल्या सोबत घेऊन शेतात गेला. त्याने शेतात बैलाला खूप राबवले. अशा प्रकारे तो दररोज दिवसभर त्याच्याकडून काम करून घेत असे आणि खायला फक्त एक वेळ संध्याकाळी थोडा चारा देत असे. ज्यामुळे दिवसेंदिवस तो बैल अशक्त होत गेला. काही काळ सरला आणि तो बैल आजारी पडू लागला. जेव्हा राजूने शेठला ते सांगितलं तेव्हा शेठजी म्हणाला, त्याला काही नाही होणार, तू त्याला कामावर घेऊन जा. शेठजीचं म्हणणं ऐकून राजू रोजच्या प्रमाणे बैलाकडून खूप काम करून घेऊ लागला आणि एके दिवशी अचानक शेतात काम करता करता बैल खाली पडला. हे याला काय झाले? त्याच वेळी हातात पैशाने भरलेली थैली घेऊन शंकर तिथे पोहोचला. शेठजी, हे घ्या तुमचे पैसे. शंकरला पाहून शेठजी घाबरून गेला. त्याला तर काही कळेनासेच झाले की शंकरला सांगायचं कसं की त्याचा बैल मेला म्हणून. तेव्हा शंकरची दृष्टी त्या मृत पडलेल्या बैलावर पडली. हे माझ्या बैलाला काय झालं? हे ऐकून शंकरला खूप दुःख झाले. तो बैलाजवळ गेला आणि त्याला आपल्या मिठीत घेऊन खूप रडू लागला. शेठजी, मी तुम्हाला म्हटलं होतं मी तुमचे पैसे परत करेन. तुम्ही फक्त माझ्या बैलाची काळजी घ्या, पण तुम्ही तर त्याला मारूनच टाकले. हे ऐकून शेठ खूप लज्जास्पद झाला. तो माफी मागत शंकरला म्हणाला, मला माफ कर शंकर. माझ्या लालची वृत्तीने तुझा बैल मरण पावला. अशा प्रकारे शेठजीच्या लोभापायी एका भोळ्या आणि मुक्या जनावराचे प्राण गेले. प्रामाणिक नोकर. संध्याकाळची वेळ होती. शेठ श्यामलाल त्यांच्या परिवारासोबत
दुसऱ्या गावावरून परत येत होते. त्यांच्या सोबत त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि 2 नोकर भोलू आणि गोलूही होते. खूप तहान लागली आहे. आपल्याकडे तर पाणी सुद्धा नाहीये. कुठेतरी थांबून पाणी पिऊया का? थोड्या दूरवरच बालाकाकांची विहीर आहे. आपण तिथेच जाऊन थांबूया. ते लोक रस्त्यात पाणी पिण्यासाठी काकांच्या विहिरीजवळ येऊन थांबतात. अरे, इथे तर कोणीच नाहीये. खूप अंधार झाला आहे. काका घरी गेले असतील. आपल्याला पाणी पिऊन लवकरच घरी गेलं पाहिजे. शेठजींनी गोलूला विहिरीतून पाणी काढायला सांगितलं. गोलू खूपच आळशी आणि कामचोर नोकर होता. त्याने लगेच कारण दिलं. घोडा गाडी चालवून चालवून माझे हात खूप दुखत आहेत. जर माझ्या हातून दोरी सुटली आणि बादली आतमध्ये पडली तर? भोलू खूपच प्रामाणिक आणि मेहनती होता. तो म्हणाला, काहीही हरकत नाही, मी काढून देईन. भोलूने लगेच विहिरीजवळची बादली आणि दोरी उचलली आणि विहिरीतून पाणी काढलं. शेठानीने सगळ्यात आधी 2 मुलांना पाणी पाजलं. पाणी प्यायल्यावर ते तिथेच खेळायला लागले. पकडून दाखव. शेठ आणि शेठाणी पाणी पितच होते की त्यांना धडम असा जोरात आवाज आला. जिनू दादा, कोणीतरी दादाला बाहेर काढा. दादा पडलाय खाली. विनूचा आवाज ऐकून सगळे धावत त्या विहिरीजवळ आले. शेठ आणि शेठाणी खूप घाबरले होते, कारण त्यांना पोहायला येत नव्हतं. अरे, कोणीतरी मदत करा. माझ्या मुलाला बाहेर काढा. कोणी काहीतरी करा. जिनू बाळा, तू ठीक आहेस ना? भोलू आणि गोलू दोघांनाही उत्तम पोहायला येत होतं. पण शेठ आणि शेठाणीला बघून गोलूने सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळला. अरे वाचवा, कोणीतरी शेठजीच्या मुलाला वाचवा. भोलूने कसलाही विचार न करता विहिरीत उडी मारली. अंधारातच त्याने जिनूला शोधून काढलं आणि विहिरीतूनच आवाज दिला. शेठजी, जिनू बाबा सापडला. तुम्ही दोरी फेका. शेठजींनी लगेच दोरी फेकली. ही घे. भोलूने लगेच ती दोरी जिनूच्या कमरेला बांधली. जिनू बाबा, ह्या दोरीला पूर्ण ताकदीने पकडून ठेव. दोरी खेचा. शेठजी आणि गोलूने मिळून जिनूला वर खेचले. देवाची कृपा, जिनू बाबा वाचला. शेठजींनी भोलूसाठी पुन्हा एकदा दोरी फेकली आणि त्या दोरीला एक गाठोडं बांधलं. भोलू, हे घे आणि आता तू पण वर ये. भोलू त्या दोरीला पकडून वर आला. वर आल्या आल्या त्याने जिनूची चौकशी केली. जिनू बाबा सुखरूप आहेत ना शेठजी? जिनू ठीक आहे भोलू. तू जर नसता तर माहित नाही काय झालं असतं. चला आता निघूया. सगळे लोक परत घोडागाडीकडे जायला लागतात. भोलू आपल्या पायातून ती दोरी सोडवायला लागतो. तेव्हा त्याला त्या दोरीला बांधलेलं गाठोडं दिसतं. अंधारात त्याला काहीच कळत नव्हतं. त्याने ते गाठोडं उघडून बघितलं तर त्या गाठोड्यात सोन्याची नाणी भरली होती. मला वाटतं दोरी फेकत असताना शेठजीच्या हातून ही गोठडी चुकून खाली पडली असेल. बरं झालं, दोरीला अटकून गोठडी परत वर आली. भोलू लगेच धावत शेठजींकडे गेला आणि ते गाठोडं शेठजींच्या हातात दिलं. शेठजी, चुकून ही गोठडी दोरीसोबत खाली पडली होती. ह्यामध्ये तुमचे सोन्याचे नाणे आहेत. शेठजी भोलूच्या प्रामाणिकपणावर खूप खुश होतात. त्यांनी भोलूला मिठी मारली. भोलू, तू फक्त साहसी नाही तर प्रामाणिक पण आहेस. ही गोठडी मी जाणून बुजून तुझी परीक्षा घेण्यासाठी फेकली होती आणि तू यशस्वी झालास. ही तुझीच आहे. ह्याला बक्षीस समजून ठेवून घे. धन्यवाद सेठजी. भोलूला शेठजींचा दयाळूपणा बघून खूप आनंद होतो. कदाचित मी वेळेवर माझं कर्तव्य निभावलं असतं. भोलूला त्याच्या प्रामाणिकपणाचं आणि इमानदार असण्याचं बक्षीस मिळालं आणि गोलू फक्त हात चोळत बसला. कुठलीही परिस्थिती असो, आपण प्रामाणिकपणाची कास कधीही सोडू नये.